आज भाजपमध्ये होणाऱ्या संपूर्ण प्रवेशाला भाजपमधूनच विरोध होताना आपल्याला बघायला मिळतोय। खूप मोठ्या प्रमाणात सगळे भाजपचे स्थानिक कार्यकर्ते हे भाजप कार्यालयाची इथं आलेले आहेत आणि या संपूर्ण जे पक्ष प्रवेश होतो या सगळ्या प्रक्रियेला हे विरोध करतायत। काय आपली भूमिका आहे या संदर्भात? आमचे आमदार देवेनीताई फरांदे आमच्या नेत्या यांनी भूमिका स्पष्ट मांडलेली आहे। त्यांनी या प्रवेशाला विरोध केलेला आहे आणि आम्ही संपूर्ण कार्यकर्ते आमच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे आहेत। आणि तुम्ही जर बघितलं असेल की स्मार्ट सिटीमध्ये जे गेल्या अनेक वर्षांपासून संचालक म्हणून होते, गेले 25 वर्षापासून ते लोकप्रतिनिधी म्हणून काम करत होते, पण एक प्रतिनिधी डेव्हलपमेंटच्या नावावर मोठ्या रस्त्याचा छोटा रस्ता केलेला असा हा प्रतिनिधी, आणि याला आज रेड कार्पेटनी भारतीय जनता पार्टीत प्रवेशासाठी प्रयत्न केले जात आहेत। हे निश्चितच एक कार्यकर्ता म्हणून निषेधार्ह आहे आणि बाळ आईला जेव्हा रडेल तेव्हाच कळेल, म्हणून ही माझी भावना आहे। बाकी आम्ही संपूर्ण कार्यकर्ते हे पक्ष शिस्त पाळणारे कार्यकर्ते आहोत आणि मला पूर्ण विश्वास आहे आमदार गिरीश भाऊ महाजन हे संपूर्ण कार्यकर्त्यांच्या भावनांची दखल घेतील। या सगळ्या प्रवेशाला आमदारांनी सुद्धा विरोध केलेला आहे। देवेनी फरांदे यांनी एक पोस्ट टाकून या संपूर्ण प्रक्रियेला विरोध केलाय। निश्चितच त्या एक कार्यकर्त्याच्या खंबीरपणे पाठीशी उभे राहणाऱ्या अशा नेत्या आहे आणि त्यांनी कधीही कार्यकर्त्यांना दुजाभाव केला नाही। कार्यकर्त्यांच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे राहिलेले आणि ज्यांना जो हा कार्यकर्त्यांवर होणारा जो अन्याय आहे त्या अन्यायाच्या विरोधात ते कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे आणि आमदार देवेनीताई फरांदे जो पण निर्णय घेतील आम्ही त्यांच्यासोबत आहे। अशा पद्धतीचा विरोध जो आहे तो नाशिकमध्ये होताना बघायला मिळतोय। आज भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात हे प्रवेश होत आहेत। 2 माजी महापौर आणि काही स्थानिक नेते आणि काही माजी नगरसेवक हे आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, पण या संपूर्ण प्रक्रियेला भाजपचे आमदार देवयानी फरांदे यांनी सुद्धा विरोध केलेला आहे आणि याच विरोधानंतर आता नाशिकच्या या भाजप कार्यालयाबाहेर खूप मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी जमलेली आहे आणि या संपूर्ण प्रवेशाला हे कार्यकर्ते विरोध करताना आपल्याला बघायला मिळत आहे। किरण गटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।